माझ्यासोबत नारायणगडाचे महंत आहेत. बाबा, काय सांगाल? गेल्या 15 दिवसापासून बीड जिल्ह्याला पावसानं झोडपले. आता तुम्ही मदतीचा हात नारायणगडाने पुढे केलेला आहे. तुमचं काय आव्हान आहे नक्की? या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा परंपरेने चालत आलेला हा दसरा मेळावा आहे. या दसरा मेळाव्यासाठी गेल्या वर्षी सुंदर दसरा मेळावा झाला, 2 रुपयाची आवक झाली. पण यावर्षी पूरग्रस्त शेतकरी अडचणीत असल्यामुळं आम्ही आवाहन करण्यात येत आहे की हा खर्च पाणी नारायणगड स्वीकारील. कोणीही 2 रुपयाची देणगी देऊ नये. ती पूरग्रस्त अडचणीत आहे, शेतकरी अडचणीत आहे. ज्यांना देणगी द्यायची असेल त्यांनी पूरग्रस्तांना देणे हे नारायणगडावरून आवाहन करण्यात येत आहे. नक्कीच जी देणगी तुम्हाला आता दसरा मेळाव्याला द्यायची आहे ती नारायणगडांना देण्याऐवजी अडचणीतल्या लोकांना द्या, मदत करा आणि पूरग्रस्त भागात ती देणगी द्यावा असा संदेश नारायणगडावरून देत आहे. आता मदतीचा हात देखील नारायणगडाने पुढे केलेला आहे.